131वी धर्मवीर छत्रपती संभाजीचा बलिदान दिवस आहे आणि शिवभक्त या ठिकाणी माता टेकायला येतात, अभिवादन करायला येतात आणि म्हणून विनम्र अभिवादन आणि खऱ्याने आज छत्रपती संभाजी महाराज एक शौर्याचं प्रतीक आहे आणि म्हणून आज इथं हे स्मारक जे आहे हे तीर्थक्षेत्र मंत्री असताना जवळपास 350-400 कोटी रुपये केली आणि वडू तुळापूर एक छत्रपती संभाजी शौर्याला या ठिकाणी तीर्थक्षेत्र होईल, तीर्थस्थळ होईल, हजारो लाखो लोक इथे येतील, प्रेरणा ऊर्जा घेऊन जातील, याचं पावित्र्य राखलं जाईल म्हणून या ठिकाणी जे काही लागेल सरकार कुठेही मागे पडणार नाही। शेवटी हा आमचा अभिमान आहे, हा मान आहे, शान आहे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर हे रयतेचं राज्य म्हणून आम्ही कारभार करतोय। मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हाही देवेंद्रजी, अजितदादा आम्ही टीम म्हणून काम करत होतो। आता देवेंद्रजी, मी आणि अजितदादा आम्ही टीम म्हणून काम करतोय। लोकाभिमुख कल्याणकारी योजना आणि या राज्याचं गडकोट किल्ले जे आहेत या गडकोट किल्ल्यांचं संवर्धन करणं, शिवाजी महाराजांचा इतिहास जपणं आणि त्याचं संवर्धन करणं काम आहे आणि म्हणून गडांवर देखील जी काय अतिक्रमण आहेत, गड देखील पवित्र झाला पाहिजे, त्याचं अतिक्रमण मुक्त झाला पाहिजे, ही तमाम शिवभक्तांची भावना आहे, तीच माझी भावना आहे। आणि छत्रपती संभाजी महाराजांचे हलाल केले, अनन्वित छळ केला औरंग्याने, त्यामध्ये कौर्य आणि संभाजी महाराजांचं शौर्य आपण पाहिलेलं आहे। तमाम शंभू राजांच्या भक्तांची शिवभक्त जी खरंच हा औरंग्या या महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे आणि त्याचं उदात्तीकरण करणारे देखील कलंक आहे आणि म्हणून जी भावना, जी मागणी, जे एक तळमळ ज्या लोकांच्या मनात भावना आहेत त्याच आहेत, ते आमच्याही भावना त्याच आहेत। भाई, एक आणखी महत्त्वाची माहिती सकाळपासून येते। काल अजित पवार बारामतीत बोलताना असं म्हटले की यावेळेस काही शेतकऱ्यांची कर्जमाफी करता येणार नाही, शेतकऱ्यांनी 31 तारखेच्या आत कर्ज भरून टाकावी। तुम्ही मुख्यमंत्री असताना आणि निवडणुकीचा विधानसभेचा प्रचार सुरू असताना तुम्ही संपूर्ण शेतकरी कर्जमाफी केला होता। शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणारं आमचं सरकार आहे। मी मुख्यमंत्री असताना 2.5 वर्षात 45,000 कोटी रुपये टोटल त्यांना जोडधंदे, त्यांना मदत, 12,000 रुपये शेतकरी सन्मान योजना, 1 रुपया पीक विमा योजना, हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, त्याच्यामध्ये मी जात नाही। आम्ही जे बोललो आहे, जे दिलेलं आहे, जो जाहीरनामा आमचा प्रसिद्ध झालेला आहे, या जाहीरनाम्यातला प्रत्येक आश्वासन पार पाडू, त्याच्यामध्ये आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणार नाही। पण राज्याची जी परिस्थिती जी सांभाळत मजबूत या सगळ्या मागण्या, हे सगळे आश्वासन आम्ही पूर्ण करणार। प्रोग्राम में आणखी एक लाडकी बहीण योजनेचा, त्या सुद्धा 2100 रुपये व्हायला नीलम गोरे म्हटल्यात। लाडकी बहीण योजना ही आम्ही 1500 रुपयांनी सुरू केली आणि सरकारची ताकद लाडक्या बहिणींनी वाढवली, सरकारला ताकद दिली, बळ दिलं, आर्थिक ताकद वाढली, तर लाडक्या बहिणींना 2100 रुपये दिले जातील, हे आमचं आश्वासन। त्यामुळे विरोधकांनी सुधारावं, महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना विरोधी पक्षनेता बनण्या इतकं पण संख्याबळ नाही दिलं, लँडस्लाईड मॅन्डेट दिले आम्हाला, पूर्ण दैदिप्यमान असा विजय मिळालेला आहे आणि म्हणून आम्ही जे बोललो ते बोललो, प्रिंटिंग मिस्टेक झाली असं म्हणणारं आमचं सरकार नाही। बाकी राज्यात का कुठे कुठे आश्वासनं दिली आणि कुठं कुठं हरताळ फासला, म्हणून बोललोय ते करणार, बोलून करणार सरकार आहे, शब्द देऊन पाळणार सरकार आहे। काय करतायत विरोधक? माफीच्या आणि आता अरे बाबा, ते
मोठे थापाडे ते आहेत. त्यांच्या काळात बिल माफ केलं होतं आणि लगेच आल्यावर लगेच थापाडे कोण? आम्ही का ते? त्यामुळे एकच मी सांगतो दिलेला आहे. आम्ही बघा, शेवटी राज्याची आर्थिक परिस्थिती जी आहे पाहिजे, विकासही झाला पाहिजे, कल्याणकारी योजनाही चालू राहिल्या पाहिजे, लोकांचा पगारही झाला पाहिजे. ही करत महाराष्ट्र मजबूत आहे. आणि आम्ही देवेंद्रजी, आम्ही अजितदादा या राज्याला देशामध्ये नंबर 1 केले अजून. आणि या राज्यात सगळ्यात जास्त विकास प्रकल्प सुरू आहेत. त्यामुळे आर्थिक क्षमता आमची वाढेल आणि या सर्व योजना ज्या आहेत, सर्व आश्वासन आहेत ते आम्ही पूर्ण मोदी को स्वागत सत्ता बता रहे उद्धव ठाकरे सवाल उठा रहे हैं. अरे ये पता करो, ये जो है उन्होंने लोकसभा के चुनाव में कैसा बर्ताव किया है, कैसे फेक नैरेटिव को फैलाया. आरक्षण जाएगा, संविधान बदले, मानों के लिए डर किया, सब कुछ किया, संविधान खतरे में ऐसा कहा गया. लेकिन वही लोग आज बोल रहे कि ऊपर आरोप लगा रहे. मोदी जी ने आज तक 35 करोड़ लोगों को दारिद्र्य रेखा के ऊपर लिया. 80 करोड़ लोगों को, जनता को मुफ्त में राशन देते. ये लखपति दीदी योजना है, ड्रोन दीदी योजना है, जनधन योजना. क्या उसमें सिर्फ हिंदू है? नहीं है, क्रिश्चियन नहीं है, सभी लोग हैं. कोई भेदभाव नहीं है. जितनी योजनाएं हैं वो सभी समाज के, सभी धर्म के लोगों को मिलती है. ये तो पेट में उनको दर्द हो रहा है, पेट उनका लोकसभा से दर्द होने लगा है, गड़बड़ हो गई है, उनको जमाल घोटाला. विशेष अधिवेशन बोलवून कायदा करा आणि उदय महाराज सकाळी म्हटलेत आणि सरकार लक्ष देत नाही असे. महापुरुषांचा मान राखला पाहिजे आणि महापुरुषांच्या वर जो कोणी बोलेल त्यासाठी आवश्यकता तर कडक आणि कडक केले जातील. अरे क्या बचा, क्या बचा? अरे कौन